कुठून? बाई तिकडे लय फोकत आहे. कुठे जायचं ग? लय फोकत आहे. अहो बाई तिथं लई उजेड दिसता. तिथं जाऊन काय करायचं? फिरायला त्याला कुठं तरी उजेड दिसता पाहून येऊ कुठे काय आहे आता तिथं. असं काय? हो चला. चला मग. शांत बसा प्रेक्षक बांधव. शाहीर मोनेसरचा आक्षेप आहे की बुधा शायरांनी गाणं का नाही म्हटलं. शायरी गाणं पार्ट का काढलं. तुम्ही सर्व ज्ञानी तुम्ही ऐकून राहिले. मंडळाच्या आदेशाप्रमाणे आम्ही एक प्लॉटिंग घेतली. त्यांच्या आदेशाचं पालन केलं आम्ही म्हणून प्लॉटिंग घेतली. काय गरज नव्हती. शाहीर मोरेश्वरजी तुमच्या प्रत्येक गाण्याचा जबाब या बुधा शाहीर जेवढा. काय वाटते हो बुधा शाहीरची शेर शायरी संपली.
शायरी संपली, शेर शायरी मेरी भी देख ले। देख लो। बांधवानो प्रश्न विचारला शाहीरला की सावत्र आईला शिक्षा कोणती मिळाली, सजा कोणती मिळाली आणि त्या ऋषीचं नाव काय? शाहीर मोरेश्वरचं म्हणणं आहे की तिचे दोनही हात पाय कापले, ते सजा झाली आणि कैवाले ऋषी बाबा म्हटलं शाहीर मोरेश्वरजी चांगल्या पूर्णाचं वाचन करा आणि नंतर उत्तर द्या, याच्यातलं तुम्हाला काही अभ्यास माहित नाही घरात का उत्तर देता एवढं मोठं नाही शाही आणि असं उत्तर देऊन राहिले, हे उत्तर नाही आहे, चुकीचे उत्तर आहे। तुम्ही जो मला प्रश्न केला आता गाणं म्हटलं शाहिराने की बायकोचं पाय दाबते, बायकोच्या पाया लागते, कोण लागते? तुम्ही सर्व ज्ञानी आहात आणि तुम्हाला सर्व कळते, ती भजना भजनाची लोक आहेत। बायकोच्या पाया कोण लागल्या आणि पाय कोण दाबला? त्याचं नाव आहे भक्त पुंडलिक। भक्त पुंडलिकाने बायकोला कड्या धरला, खांदावर घेतला आणि माय बापाला दोर बांधला, तोच बायकोचा पाय लागला, बायकोचे पाय त्याने दाबले, भक्त पुंडलिक। हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर। शायर मोरेश्वर, मैदान जंग में कदम रुकने नहीं दूंगा, मैदान जंग में कदम रुकने नहीं दूंगा, अरे सर कटा लूंगा लेकिन झुकने नहीं दूंगा, पकड़ूंगा गर्दन तो हाथ छूटने नहीं दूंगा और पटक दूंगा नीचे तो उठने नहीं दूंगा। आज तक शायरी करते आए, आज तक शायरी करते आए, कच्ची गोली खेले नहीं और मैदान छोड़ के भागने वाले हम हिजड़ों के चेले नहीं। याद है हमें, याद है हमें अभी तक भूले नहीं, याद है हमें अभी तक भूले नहीं, खरीदने वाले चीज को ही हम रसगुल्ले नहीं। दोस्तों, लोहे में शीशे की खनक नहीं होती, लोहे में शीशे की खनक नहीं होती, कांच में हीरे की चमक नहीं होती और हजारों फूल खिलेंगे मगर धुतरे में गुलाब की महक नहीं होती। शायर मोरेश्वर, सवाल का जवाब ठीक ढंग से दिया करो, सवाल का जवाब ठीक ढंग से दिया करो और क्या पूछना है तुम्हें हमसे भी कुछ लिया करो। हम वो दिलदार है, हम वो दिलदार है कि दिल दे के दिल लिया करते हैं और वक्त पड़ा तो इसका जवाब पत्थर से दिया करते हैं। शेर शायरीला काही कमी नाही, तुम्हाजवळ काही कमी नाही, माझ्याजवळ काही कमी नाही। आता तुमच्या गाण्याची तोड बायकोचं पाय कसे दाबते ते तुम्हाला सांगतो। अति शहाण्याचा बैल रिकामा, अति शहाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते हा मामा, अति शहाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते हा मामा, लबाडल्या देते दगा, वेळ आली राजे उगा, लबाडल्या देते दगा, वेळ आली राजे उगा, अति शहाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते हा मामा, अति शहाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते
अति शाण्याचा बैल रिकामा, अति शाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते हा मामा, लबालाग्या देते दगा, वेळ आली राहते उगा, लबालाग्या देते दगा, वेळ आली राहते अर्थ तुम्ही सांगा. शायर मोरेश्वरजी याचा अर्थ सांगा. अति शहाण्याचा बैल रिकामा, सख्या बापाला म्हणते हा मामा, लबाड लांडग्या देते दगा आणि वेळ आली राहते उगा. या गाण्याचा सारांश काय आहे? आध्यात्मिक गाणा नाही आहे. बघा काय म्हणतो मी.